आणि आता पाहूयात काही मोठ्या घडामोडी। मुंबईमध्ये 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दिव्यस फाउंडेशन कडून कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींचीही उपस्थिती। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये आता दिल्लीमध्ये आंदोलन। जंतर मंतरवरती एकत्र येत सलग तिसऱ्या दिवशी पालकांची शांततेत निदर्शनं। निलंबित शिक्षकांना तातडीने अटक करण्याची होतीये मागणी। परभणीच्या पाथरीमध्ये प्रचारादरम्यान 2 गटांमध्ये राडा। शिंदेंचे शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। वादाला हिंसक वळण, दगडफेक, तलवार, चाकूने हल्ला। हल्ल्यामध्ये काही जण जखमी। परिसरामध्येही तणावाचं वातावरण। लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। 19 डिसेंबर रोजी सुनावणी पडणार पार। याचिकेमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही करण्यात आलाय समावेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा। त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगाव या ठिकाणी घेणार आहेत सभा। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल। हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलं। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे विधान। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवार यांना पुढे केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप। अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतेच सेक्युलर झाले, जलील यांचं वक्तव्य। अमित ठाकरे हे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अमित ठाकरे करणार अभिवादन। नाशिकच्या निफाडमध्ये 2 बिबटे जेरबंद। देवगावमध्ये 1 तर रानवाडमध्ये 1 बिबट्या जेरबंद। परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशीही मागणी। आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। एसआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती। सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला धाडली नोटीस। मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला होणार सुनावणी। आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरती युक्तिवाद पूर्ण। तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडल्याप्रकरणी आता सोमवारी होणार सुनावणी। आतापर्यंत 900 हरकती प्राप्त। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक अशी प्रशासनाची आहे भूमिका। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीची बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस। संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये समितीसमोर हजर राहावं लागणार। सध्या जमीन केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर। शीतल तेजवानीच्या सर्व प्रकरणांची पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार। अंजली दमानी यांनी केलेली मागणी। तेजवानीने यापूर्वी देखील पॉवर ऑफ अटर्नी करून फसवणूक केल्याचा आरोप। गुपित बाहेर येऊ नये म्हणून तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप। महार वतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झालेली, पटोलेंची टीका। आयटीआयमधील 8000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा। टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीसोबत शासनाचा सामंजस्य करार। राज्यातील 45 आयटीआयमधील विद्यार्थ्यांना फायदा होणार। भारतीय क्रिकेट महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्नाची लगबग। विवाह सोहळ्यातही आज आहेर माहेर, डीजे, कार्निवल आणि संगीत संध्याचे कार्यक्रमाचे आयोजन। मानधना फार्म हाऊसवरती विवाह सोहळा पडणार पार।